नमस्कार मित्रांनो. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 35 चा अभ्यास करणार आहोत. तर आजच्या पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 35 आणि 35 मध्ये आपण जे काय अभ्यास करणार आहोत तो आज आपण हिस्ट्रीचा अभ्यास करणार आहोत. हिस्ट्रीचे सर्व क्वेश्चन राहणार आहेत. तर याच्या पॅटर्ननुसार हा आजचा राहणार नाहीये. हा फक्त हिस्ट्रीमध्ये जेवढे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आलेले होते त्याचा एक ॲनालिसिस आणि रिव्ह्यू राहणार आहे. तर चला आपण वेळ घालवता आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, उच्च पाषाण युगाच्या टप्प्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तो हिमयुगाच्या शेवटच्या टप्प्यासोबत जुळून आला आणि हवामानाच्या तुलनेत उबदार झाले. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य काय सांगतंय? जागतिक संदर्भाच्या काळात नवीन फ्लीट उद्योग म्हणजे चकमकीचे साधनं आणि आधुनिक प्रकारचा मानवाचा उदय झाला. आता उत्तर पर्याय काय आहे? फक्त एक बरोबर आहे, फक्त दुसरं एक आणि दोन आणि ना एक ना दोन. तर त्यांनी कोणतं उत्तर योग्य विधान विचारलेले आपल्याला. तर हिमयुगाच्या काळात टप्प्यात जो आला हवामान तुलनेत उबदार झाले होते, हे पण वाक्य बरोबर आहे. आणि जागतिक संदर्भाच्या काळात नवीन चकमकीचे साधन आणि आधुनिक प्रकार मानवाचा उदय झाला. त्यामुळं पहिलं आणि दुसरं हे दोन्ही पण बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. भारताच्या उच्च पाषाणयुगीन अवशेष कुठे सापडले? भीमबेटका, मध्य प्रदेश, मेहरगड, पाकिस्तान, कालीबंगा, राजस्थान, ताम्रलिप्ती, बंगाल. कुठे सापडले? भीमबेटका, मध्य प्रदेश. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. भारतातील पाषाणयुगीन स्थळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आढळतात? बेलनखोरे, मिर्झापूर जिल्हा उत्तर प्रदेश, डिंडवाना वाळवंट प्रदेश राजस्थान, सिंधू आणि गंगा खोऱ्याचे जलोढ मैदान आणि भीमबेटका आणि भोपाळ जवळचे मध्य प्रदेश. तर कोणत्या आपल्याला काय पाषाणयुगीन स्थळे विचारलेले. पाषाणयुगीन बेलेनखोरे हे मिर्झापूर जिल्ह्यात सापडलेले उत्तर प्रदेशमध्ये, हे बरोबर आहे. डिंडवाना हा वाळवंट प्रदेशमध्ये सापडला, दुसरं बरोबर आहे. सिंधू आणि गंगा खोऱ्याचे जलोढ मैदान इथं काहीच नाही सापडले. इथं का नाही सापडले? कारण पुराच्या आणि पुराच्या किंवा अचानक झालेल्या पुराच्या ओढामुळे तिथे अवशेष सापडलेले नाही. काय सापडले नाही? अवशेष काहीच सापडलेले नाही. त्यामुळे तिसरा बेटकामध्ये भोपाळगाव मध्य प्रदेश हे पण सापडलेलं आहे. त्यामुळे 1, 3, 4 ऑप्शन क्रमांक 1, 2, 4 बी ऑप्शन क्रमांक बरोबर आहे. आता याला जर या प्रश्नाचं फक्त सिंधू आणि गंगा नद्याच्या खोऱ्याचे जलोढ मैदान, कारण इथं पूर परिस्थिती असते, हे जर माहित असतं तरी हा तिसरा एलिमिनेशन करून आपण बी हे आन्सर काढू शकतो. पुढचा प्रश्न आहे, उच्च पाषाण युगाच्या काळाची कालमर्यादा साधारण किती मानली जाते? इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 500, इसवी सन पूर्व 40,000 ते इसवी सन पूर्व 10,000, इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन 600, इसवी सन पूर्व 9,000 ते इसवी सन पूर्व 7. तुम्हाला मी अगोदर सांगितलं आहे इसवी सन पूर्व 40,000 ते इसवी सन पूर्व 10,000. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. उच्च पाषाणयुगीन काळातील साधने कोणत्या पदार्थापासून तयार केली जात? लाकूड, हाडवत, चकमक दगड, लोखंड आणि तांबे. हाड आणि चकमक दगड त्याला काय म्हणतात? फ्लिंट म्हणतात. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा आहे, मध्य पाषाण युगाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? मध्य पाषाण युगातील लोक शिकारी, मासेमारी, अन्नसंकलन यावर जगत असते. त्यांना पाण्याचे पाळीवपणे केले. प्राण्यांना पाण्याचे पाळीव प्राणी पण पाळले गेले. मध्य पाषाण युगाच्या वैशिष्ट्यपूर्ण साधने सूक्ष्मलिथिक, मायक्रोलिथिक होती. कोणतं योग्य बरोबर आहे? दोन्ही पण बरोबर आहे. ऑप्शन ए आणि पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य बरोबर. पुढचा प्रश्न, नवपाषाण युगाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? या काळात लोकांनी शेती करण्यास सुरुवात केली. या काळात लोकांना कुत्रा, मेंढी, शेळी, गुराढोर यासारखे प्राणी पाळले. आणि नवपाषाण युगात साधने सूक्ष्मलिथिक किंवा मायक्रोलिथिक होती. तर याच्यात ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 बरोबर आहे. आणि तिसरं ते नव्हतं, कारण त्या काळात ते आबाड दोबाड लाकडे वापरून
आवडदवड दगडे ते करून लाकडाला बांधून शिकार करत असेल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. भारतामध्ये नवपाषाणयुगीन अवशेष खालीलपैकी कुठे सापडतात? मेहरगड, बलुचिस्तान, चिरांद बिहार, मास्की ब्रह्मागिरी आणि गुफरकाल बुर्ज. वरील सर्व. आता मेहरगडला काय सापडलेले आहे? शेतीचे पुरावे सापडलेले आहे. चिरांद बिहारला हाडांचे सापडलेले. मास्की आणि ब्रह्मागिरीला बी मेगालिथिक संस्कृतीचे अवशेष सापडले. आणि गफरा बुजरोमला मालक आणि त्याचा कुत्रा पुरलेला अवशेष सापडलं. आणि गुफकालला खोल खड्ड्यात असलेले घरांचे अवशेष सापडलेले. त्यामुळे वरील सर्व ऑप्शन बरोबर आहे. खालीपैकी कोणते मध्यम पाषाणयुगीन स्थळ पाण्याच्या पाळीव प्राण्याचा सर्वात जुना पुरावा आहे? दक्षिण उत्तर प्रदेश, आदमगड, कृष्णा नदीच्या दक्षिणेतील भाग किंवा वरील पैकी नाही. कोणता आहे? आदमगड, मध्य प्रदेश मध्ये सापडला पाळीव प्राण्यांचा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या नवपाषाणयुगीन स्थळावर पाळीव कुत्र्यांना व त्याच्या मालकासोबत थडग्यात पुरले गेले? ऑप्शन न बघता बुर्जा होम करून टाका. ऑप्शन क्रमांक बी. मी तुम्हाला आत्ताच पहिल्या 8व्या क्वेश्चन मध्ये सांगितलं की कुठे काय. नवपाषाण स्थळाच्या वैशिष्ट्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. इलाहाबाद प्रयागराज जिल्ह्यातील नवपाषाण स्थळ इसवी पूर्व 600 सहस्त्रकाल मिलियन बीसी तांदळाच्या शेतीसाठी प्रसिद्ध होते. चिरांद हे एकमेव नवपाषाण स्थळ आणि ज्यातून मोठ्या प्रमाणात हाडांची साधने मिळाली. आता इलाहाबाद प्रयागराजतील 6व्या शेतात तांदळाचे कोठार सापडले हे पहिलं वाक्य बरोबर आहे. चिरांद हे एकमेव नवपाषाण स्थळ ज्यातून मोठ्या प्रमाणात हाडांची साधने मिळाली. एकमेव नाही. बुर्जा होम इथं पण हाडे सापडले. परत पिके हिलाल इथं पण हाडे सापडले. परत मेगालिथिक संस्कृती आहे म्हणजे ती कर्नाटक साईडला, तिथं पण पाळीव प्राण्यांचे अवशेष सापडले. त्यामुळे चिराद हे एकमेव हाडांचे साधने मिळालेले ते नाहीये. त्यामुळे ऑप्शन दुसरा बरोबर आहे. फक्त एक ऑप्शन बरोबर आहे. ओके. पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणते चाळ कोलिथिक म्हणजे ताम्रपाषाण स्थळ गंगा नदी प्रणालीत येतात? हडप्पा, रोपर, कोशंबी, आलमगीरपूर, चंदोडा. आता हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं. गंगा नदी प्रणालीमध्ये गंगा नदी प्रणाली आता त्या काळात सिंधू नदी आणि गंगा नदीच्या भागात आपली मोहनजोदडो किंवा हडप्पा संस्कृती ते झाली होती ताम्रपाषाण युग. आता त्याच्यामध्ये कोणकोणते ते झाले? सिंधू नदीच्या याच्यात आलेले हडप्पा हे कुठे आलेले? रावी नदीत. मग रावी नदी ही कोणाची आहे? ट्रिब्युटरी सिंधूची. त्यामुळं गेलं. आता एक एक पर्याय गेला, हा गेला, हा गेला. आता 3 आणि 2 रोपर पण कुठलं आहे? सतलज नदीवर सापडलं. ते बी सिंधू नदीची. ते हा दुसरा बी पर्याय गेला. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर राहणार आहे इलिमिनेशन मेथडना. त्यामुळे मग कोणतं आहे? कोशंबी आणि आलमगीरपूर हे गंगा नदीवर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, चरंद बिहार या स्थळाचे वैशिष्ट्य काय? दगडी साधने, हाडाचे अवजारे, धातूचे भांडे व चित्रकला. आता तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात जास्त हाडे कुठे सापडली? चिरंद म्हणजे सध्याचं बिहार इथे सापडले. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. दक्षिण भारतातील प्रमुख नवपाषाण स्थळ कोणते? पिकी लियाल, गुफरकलल, आलमगीरपूर आणि कोशांबी. कोणतं आहे? पिकलियाल. हे कर्नाटकला आहे. तिथं गुरेढोरांचे अवशेष सापडले. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. भारतातील ताम्रपाषाण संस्कृतीला कोणते नाव दिले जाते? कृषी पाषाण संस्कृती, हडप्पा संस्कृती, महाजनपद संस्कृती, सिंधू संस्कृती. कोणतं नाव दिलं जातं? कृषी पाषाण संस्कृती. ऑप्शन क्रमांक ए. खालील जोड्या नवपाषाण स्थळ आणि विचारात घ्या म्हणजे कोणत्या योग्य आहे ते सांगायचं आपल्याला. उंटर तामिळनाडू, पायपल्ली आंध्र प्रदेश,
नागपूर कर्नाटक. कोणती जोडी बरोबर आहे? नरसीपूर, ती कर्नाटकला आहे, ते बरोबर आहे. तर आता उंटर हे तेलंगणामध्ये, कशात आहे? तेलंगणा. आणि पायपल्ली हे तामिळनाडूमध्ये, लक्षात राहू द्या. नवपाषाण वसाहतदार संदर्भात खालील विधानांचा विचार करा. नवपाषाण वसाहतदार हे सर्वात पहिले शेतकरी समाज होता. या काळातील लोकांनी घासून चमकलेली दगडी अवजारे वापरली. नवपाषाण काळात हाताने बनवलेली मातीचे भांडे आढळत नाहीत. आता हे विधान नीट वापरा. सर्वात पहिले शेतकरी समाज होता, हे बरोबर आहे. आता लोकांनी घासून चमकलेले दगडे, कोणता? नवपाषाण काळ आहे. त्यामुळे माणूस वसाहत करून राहायला लागला होता, दगडी अवजारे वापरायला लागला होता, ठीक आहे. त्याला चाकाचा शोध, मातीचे भांडे पण बनवायला लागला होता, पण मातीचे भांडे आढळत नाहीत, हा शब्द लक्षात ठेवा, नाहीत. त्यामुळे याच्यातलं कोणतं पहिलं आणि दुसरंच बरोबर राहणार आहे. तिसरं हे वाक्य चुकीचं आहे. त्यामुळं बी ऑप्शन बरोबर आहे, फक्त पहिलं आणि दुसरं बरोबर आहे. ताम्रपाषाण संस्कृतीच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. ताम्रपाषाण किंवा चाल्कोलिथिक युगातील लोकांना लेखनकलेचे ज्ञान होते. त्यांनी झूम जाळून म्हणजे शेती केली. लोक कापड निर्मितीत पारंगत होते. आता त्यावेळेस लेखनकलेचे ज्ञान होते, हा जरी प्रश्न तुम्हाला समजला, कारण त्यावेळेस लेखनकलेचे ज्ञानच नव्हते, तरी तुम्ही उत्तर देऊ शकतात. त्यांना दुसरं आणि तिसरं हे बरोबर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक ए. ही झाली इलिमिनेशन प्रोसेस. आपल्याला खालीलपैकी कोणते सिंधू संस्कृती, तसे मी तुम्हाला ताम्रपाषाण विचारलं होतं गंगा नदी, आता सिंधू संस्कृती. आता सिंधू संस्कृती त्याच प्रश्नामध्ये कोशंबी आणि आलमगीर हा काय आला होता? गंगा नदीचा आला होता. तर त्याच्यावरूनच तुम्ही काय करणार आहे? आन्सर काढणार आहे. सुरतगड, हनुमानगड आणि चुंदुर म्हणजे 3, 4, 5. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. काश्मीर नवपाषाण संस्कृतीमध्ये पुढील विधाने विचारात घ्या. काश्मीरी नवपाषाण संस्कृतीची ओळख खोलगट घरामुळे म्हणजे ड्विलिंग पीक, मातीच्या भांड्याच्या विविधतेमुळे किंवा सूक्ष्म नगा मायक्रोथिक संपूर्ण अभावामुळे झाली. गुप्रकाळ येथील लोकांनी शेती आणि पाण्याचे पाणपोषी दोन्ही केले आणि काश्मीर नवपाषाण लोकांनी दगडी साधनांबरोबर हाडांची साधने सुद्धा वापरली. तिन्ही वाक्य बरोबर आहे, कारण गुप्रकाळमध्ये इथं काय सापडले? खोलगट घरांचे अवशेष सापडले आणि त्यांनी पाळीव पाणी पण पाळले होते. तुम्हाला मी जे हाडे सापडले ते सांगितले कुठे होते? गुप्रकाळ आणि बुरजाहोम. काश्मीरी नवपाषाण लोकांनी दगडी साधनांचा आणि हाडांचा साधने सुद्धा वापरली. त्यामुळे तिन्ही पण वाक्य बरोबर आहे वरील सर्व. ऑप्शन क्रमांक डी. दक्षिण भारतातील नवपाषाण लोकांविषयी खालीलपैकी विधानांचा विचार करा. ते फक्त गोदावरी किंवा नदीच्या दक्षिणेकडे गिरनाईट टेकड्यावरच शिखरावर वसले. त्यांनी धान्य उत्पादक कलेची माहिती होती. बरोबर, कोणते बरोबर आहे ते सांगितले. ते फक्त वाक्य वाचायचं, ते फक्त गोदावरी नदीच्या दक्षिणेकडे गिरनाईट टेकड्यावर शिखरावर वसले होते. ते फक्त शिखरावरच वसले होते का? नाही. आता ते का नाही मी तुम्हाला सांगतो. मस्की, पिक्याल, परत आणखीन ब्रह्मगिरी, हे सगळे दऱ्यांमधले गाव आहे, दऱ्यामधले भाग आहे. त्यामुळे ते शिखरावर वसलेले नाहीये. त्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे आणि दुसरं वाक्य बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. आराच्या चालकोतिक संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणते विधान विचारात घ्या. आर येथील लोक दगडी कवाडी, ब्लेड, सूक्ष्म दगडी हे साधने वापरतात. अर येथील लोकांना सुरुवातीपासून धातू कर्म म्हणजे मेटलर्जी व धातू वितरण्याचे स्मेल्टिंग पद्धत जाणत होते. वरील विधानापैकी योग्य विधान कोणते? दोन्ही पण विधान बरोबर आहे. चालकोतिक काळात कोणता प्राणी भारतात पाळले जात नव्हते? गाय, म्हैस, उंट, घोडा. कोणता नव्हता पाळत? घोडा. ऑप्शन क्रमांक डी. घोडा कोणासोबत आला? आर्य लोकांसोबत.
मध्यपाषाण काळात म्हणजे मिडल पॅलेलिथिक काळाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते? मध्यपाषाण काळात इंडस्ट्री प्रामुख्याने फ्लाग वर आधारित होते. त्यांचे प्रमुख साधने हँड ॲक्स, क्लेवर्स, चॉपर्स होती. काही काळातील अवशेष आर्टिफॅक्ट नर्मदा नदीच्या खोऱ्यात, तुंगभद्रेच्या दक्षिणेत अनेक ठिकाणी सापडतात. योग्य उत्तर कॉर्ड. यांचे प्रमुख साधने हँड ॲक्सेस, क्लेवर, चॉपर हे नव्हते तर कोणते होते? स्क्रॅपर, बोरर आणि पॉइंटर असे होते. म्हणजे पॉइंटर काय म्हणतात, चिचकुळे किंवा धारदार होते असे होते. क्लेवर्स हे नव्हते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक दुसरं विधान चुकीचं आहे. पहिलं आणि तिसरं बरोबर आहे. 1 आणि 3. ऑप्शन क्रमांक सी. मुरली धरण कोणत्या नदीवर आहे? मुरली धरण कृष्णा, भीमा, कोयना, मुळा. कोणत्या नदीवर? मुळा. ऑप्शन क्रमांक डी. अशा प्रकारे आजचा आपण पेपर क्रमांक 35 ॲनालिसिस केलेला आहे. तर कोणाला किती मार्क पडले ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आज काही कारणामुळं मेडिकल इमर्जन्सीमुळं मी जुनेच क्वेश्चन ॲनालिसिस करून तुम्हाला टाकले. त्यामुळे आजच्या व्हिडिओबद्दल मी थोडीफार दिलगिरी व्यक्त करतो तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.